नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं या आजच्या सदरात स्वागत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज आपण इथे आपल्या संतोष साळवी साहेबांचं कौतुक करायला जमलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत की त्यांनी हे जे यशस्वी कमान गाठलेली आहे ती कशी गाठलेली आहे. एक साधा प्रवास त्यांचा कधीतरी सुरू झाला असेल आणि तो ऑल द वे आता या आमदारकीपर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्याला ते त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि ऑफकोर्स कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अ, आपले नितीन साहेब जोशी करणार आहेत, की जे शिकागो कन्व्हेन्शनचे कन्व्हेनर होते 2011 साली. त्यानंतर ते बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत आणि आता ते सध्याचे विश्वस्त आहेत. तर आपल्याला दोन चांगले पाहुणे मिळालेले आहेत आजच्या कार्यक्रमाचं अ, अ, क- छान बनवण्यासाठी. आणि संतोष सरांबद्दल सांगायचं तर खूप अभिमान आहे संतोष आम्हाला तुमचा. आता आमच्या ते BMMEC मध्ये आहेत खजिनदार म्हणून. सगळ्यात जास्त आम्हाला त्यांना बोलायची संधी मिळते आणि प्रत्येक बैठकीत आम्ही त्यांना म्हणतो आमदार साहेब आले आज काय झालं, तर खूप मजा असते. आणि आता ती ती मजा ते आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहेत. तर राहुल, खूप खूप धन्यवाद. तुझ्या अ, अ, सहकार्याने हा कॉल होतोय. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की राहुलने खासदार श्री ठाणेदारांची मुलाखत घेतली होती जानेवारी महिन्यात. अ, आणि तसंच आता ही आपली दुसरी मुलाखत आहे आमदार संतोष साळवी यांच्याबरोबर. तर एवढं बोलून मी थांबतो. परत एकदा संतोष सर, खूप खूप अभिनंदन. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आणि असंच आम्हाला छान छान न्यूज द्या आणि आम्हाला तुम्हाला अजून पुढे जायला बघायचं आहे. खासदार, सिनेटर आणि अजून पुढे. तर धन्यवाद. बॅक टू नितीन सर. गो अहेड प्लीज. थँक्यू. धन्यवाद प्रसाद. नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या आजच्या कार्यक्रमामध्ये. एक विशेष आनंदाची गोष्ट आहे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या परिवारासाठी की आपल्याच परिवारातले श्री संतोष साळवी आज न्यू हॅम्पशायर राज्याचे आमदार म्हणजे स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आलेले आहेत. आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. खरं म्हणजे त्यांना मी आवाजाव करणार नाहीये, कारण संतोष माझा फार जवळचा मित्र आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही एकत्र महाराष्ट्र मंडळांमध्ये कामं करतो आहोत. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार आणि अ, संतोष, तुझं मनःपूर्वक अभिनंदन माझ्यातर्फे, सर्व श्रोत्यांतर्फे, प्रेक्षकांतर्फे आणि बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे. धन्यवाद. तर मंडळी, मायदेशातले मायेचे पास सोडून महत्वाकांक्षेच्या अश्वमेधाचा पाठपुरावा करत आपण सगळेजण उराशी एक स्वप्न बाळगून या परदेशात आलेलो असतो. तिथे आल्यानंतर आपल्याला विविध अनुभव येतात. परंतु आपल्या सगळ्यांपेक्षा एका वेगळ्या वाटेने चालणारी काही व्यक्ती आपल्यात असतात. जसंच मग अशी म्हटल्याप्रमाणे श्री ठाणेदार आपले खासदार आहेत, काँग्रेसमन फ्रॉम मिशिगन. आणि आता आपल्याच परिवारातले दुसरे श्री संतोष साळवी हे न्यू हॅम्पशायर राज्याचे आमदार झालेत. तर त्यांच्याशी आज मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत खरं म्हणजे. आणि संतोष साळवी ही काय व्यक्ती आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घ्यायचं आहे खरं सांगायचं तर. त्यांचा हा प्रवास कसा घडला याबद्दल आपल्या सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल असं मला वाटतं. तर सुरुवात करतो. अनौपचारिक गप्पा आहेत असं समजूया. तर संतोष, पहिला प्रश्न असा की तुझ्या मते संतोष कोण आहे? हा, माझ्या मते संतोष म्हणजे सगळ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारणारा माणूस आहे. मागे पुढे काही नसतं, जे आहे ते समोर. आणि मेन म्हणजे काय की दुसऱ्यांना कशी मदत करायची, दुसऱ्यांना कसं पुढे जाता येईल, या गोष्टीकडे माझं जास्त लक्ष असतं. अ, लहानपणी म्हणजे मी सोसायटीत माझा मोठा भाऊ या आय थिंक आहे उदय साळवी, अटलांटावरून जॉईन झालाय. हॅलो उदय. अ, नमस्कार उदय, थँक्स फॉर जॉईनिंग. तर माझं मेन म्हणजे काय की मी सोसायटीत पण बेसिकली उदय साळवी आणि सीमा वहिनी काय म्हणता, म्यूट वरती आहेस तू दोघे. ओके, ठीक आहे. तर माझं पहिल्यांदा सोसायटीत जे होतं ना, मी सोसायटीत म्हणजे आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण. चार भाऊ बहीण आणि बेसिकली मी मधला. म्हणजे सगळी जबाबदारीची कामं मोठे करणार, सगळी लहान सहान कामं लहान करणार. म्हणजे माझ्याकडे काय कामच नव्हतं. म्हणून मग मी सोशल वर्क पहिल्यापासून करत होतो घराच्या बाहेर राहून. आणि काही वर्ष बेसिकली सोसायटीतल्या सगळ्या म्हणजे जवळजवळ 10 ते 12 प्रोग्राम
सोसायटीत मी 17 वर्ष राबवले, 74 ब्लॉक बरोबर, सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्या जाती धर्माची माणसं, सगळ्या वयोगटाची माणसं, सगळ्या जेंडरची माणसं. मग आईला पण ते समजलं की बाबा संतोषची आई, असं थोडाफार परिचय व्हायला लागला. तर तेव्हापासून बेसिकली तिने पण म्हटलं की बाबा याला सगळं बाहेरचंच करू देत. तर ती मला काय घरातलं काम करायलाच द्यायची नाही. त्यामुळे तसा मी पहिल्यापासूनच सोशल वर्कमध्ये पडलो. आणि जेव्हा कुठचाही प्रोग्राम सोसायटीत असायचा तेव्हा पहिल्यापासून म्हणजे पैसे जमवण्यापासून ते कसे पैसे बरोबर वापरले पाहिजेत, आणि शेवटी जे कार्यकर्ते आहेत त्यांना पण कसं खुश ठेवलं पाहिजे, या गोष्टी मी लहानपणीच शिकलो. त्यामुळे त्याच्यात मला काही प्रॉब्लेम कधी आला नाही. आणि मग मी तसा म्हणजे शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर मग तुम्हाला प्रत्येकाला पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे तुम्ही घर घेता. आता घर घेतल्यानंतर मला काय अमेरिकेत काही यायचं नव्हतं, तेवढं काय असं नव्हतं की अमेरिकेला यायलाच पाहिजे. कडकी लागली, अमेरिकेला निघालो, थोडक्यात म्हणजे. तर तसा अमेरिकेला मी आलो. आणि अमेरिकेला आल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे पहिले तुमचे 2-3 वर्ष म्हणजे मी आलो तसाच कॅन्सस सिटी मिझोरी, आणि त्याच्यानंतर शायन वायमिंगला मी जवळजवळ 2.5-3 वर्ष होतो. तिथे शायन वायमिंगला ग्रीन कार्ड लवकर व्हायचं. तर मी त्यावेळेला स्वतःचे पैसे भरून मी 11 महिन्यात माझं ग्रीन कार्ड करून घेतलं. आणि मग मी ईस्ट कोस्टला आलो. जेव्हा ईस्ट कोस्टला मी जेव्हा आलो तेव्हा मला समजलं इंडियन पॉप्युलेशन काय होतं. म्हणजे शायन वार्मिंगमध्ये तर मी चक्क रोडिओ शोला जायचो. आम्ही स्टेटमध्ये मी कन्सल्टिंग करायचो. त्यामुळे तिथूनचं जे कल्चर होतं ते सगळं थोडंफार बघत बघत गेलो. आणि थोडं मुलाचा पण, आमचा सुमितचा लहान मुलाचा जन्म पण तिथलाच झाला. मुलगी इंडियाची आहे. अ, त्यामुळे मग मी जेव्हा ईस्ट कोस्टला आलो, न्यू हॅम्पशरमध्ये, तेव्हा मी जेव्हा इन्शुरन्स कंपनीत होतो, आणि तेव्हा पहिलं दिवाळी फंक्शन त्या शहरात मी बेसिकली पोर्ट्सस्मिथमध्ये ऑर्गनाईज केलं. साऊथ इंडियन सगळ्या प्रकारचे इंडियन होते. आणि ते फंक्शन केल्यानंतर मला इंडियाची आठवण झाली की व्हेरी बाबा सेम गोष्ट, म्हणजे तुमच्याकडे काही गोष्टी असतात त्या आपोआप होऊन जातात. तर तसं माझं पहिलं इंडियन फंक्शन तिथे झालं. आणि मग तिथून मग मी हळूहळू NEMM मध्ये किंवा इथूनच्या बाकी संस्थांमध्ये, NEMM म्हणजे माझं न्यू इंग्लंड मराठी मंडळ म्हणजे माझं दुसरी फॅमिलीच आहे. आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र, म्हणजे मी गेली 15 ते 18 वर्ष मी जवळजवळ NEMM बरोबर काम करतोय. व्हॉलेंटियर पासून आता मी बेसिकली म्हणजे मी आता BMM रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आहे. पण NEMM एकदम जवळ आहे. आणि NEMM ने मला भरपूर संधी दिली आणि भरपूर बेसिकली शिकायला मिळालेलं आहे. आणि एक मी तुम्हाला सांगतो की म्हणजे जेव्हा आपण काम व्यवस्थित काही अपेक्षा नसताना करतो तेव्हा त्याचं रिवॉर्ड वेगळंच असतं. मी एवढी वर्ष काम केल्यानंतर जेव्हा मला इथे म्हणजे मला काय झालं की जस्ट NEMM नाही, मी IGB मध्ये होतो. त्याच्यानंतर इथे नॅशिवा बेसिकली सूप किचन आहे. तिथे आम्ही 48 फॅमिली दर गुरुवारी, आज पण मी गेलेलो, दर गुरुवारी आम्ही जवळजवळ 150 ते 200 अमेरिकन लोकांना, जे बेसिकली ज्यांना घरं नाही आहेत, त्यांना आम्ही जेवायला दर गुरुवारी देतो. आमच्याकडे म्हणजे जवळजवळ 48 फॅमिली आहेत. आणि त्या 48 फॅमिली आम्ही 4 गुरुवारी डिवाइड केलेल्या आहेत. आणि महिन्यातून एकदा फक्त प्रत्येकाला सर्विंगला असतं. आणि ते व्यवस्थित गेली 6 वर्ष चाललेलं आहे. तर जेव्हा या गोष्टी आपण करतो आणि तेव्हा बेसिकली त्यांच्या लोकांच्या नजरेतून तुम्हाला दिसतं की बाबा खरोखर त्यांना आपल्याबद्दल आपुलकी वाटते. आपल्या ते बेसिकली जवळचे, म्हणजे त्यांना समजतंय की बाबा या माणसाला यायची गरज नाहीये, पण हा कॉन्स्टंटली गेली 6 वर्ष येतोय. तसेच माझ्याबरोबर बरेच जण आहेत की ते गेली 6 वर्ष येत आहेत. तर या गोष्टी मला म्हणजे पहिल्यापासून जशा जवळ लोकांना घेऊन त्या सहज रीतीने करता येतात. आता याचा मला फायदा कसा झाला जेव्हा मी उभा राहिलो निवडणुकीला. एक मिनिट, त्याच्या आधी मला विचारायचंय, हा जो म्हणजे तुझा समाजकार्यातून राजकारणात प्रवेश झाला हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु तुझ्या वेबसाईटवरनं मला असं कळलं की अचानक नोकरी गेली. आणि नोकरी गेल्यानंतर साधारणपणे माणूस खचून जातो, कारण या परदेशात एकतर असतं आपण परावलंबी असतो काही अंशी. परंतु नोकरी गेल्यावर खचून न जाता तू स्वतःचा व्यवसाय सुरू केलास आधी. आणि या ह्याला तुला प्रेरणा कशी मिळाली, आणि तू ते एक यशस्वी उद्योजक आहे, त्यातून तू समाजकार्य करतोयस, तर हा थोडासा प्रवास तुझा जाणून घेण्याची इच्छा आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांवरती असा प्रसंग येऊ शकतो. तेव्हा त्याची प्रेरणा तुला कशी मिळाली, आणि त्यातून तू व्यवसाय कसा केलास ते पण थोडंसं सांग आधी. मग आपण समाजकार्याकडे वळणारच आहोत ठीक जास्त. आहे. मी पहिल्यांदा म्हणजे मला सगळ्यात म्हणजे मला
घरातून माझ्या बायकोचा भरपूर सपोर्ट आहे. ती गेली कित्येक वर्ष माझ्या बरोबर आहे. मला घरातलं काही करावं लागत नाही. म्हणजे जसं मला लहानपणी आई नाही करून द्यायची, तसं बायकोने मला बहुतेक हे केलेलं आहे. तसं म्हणजे आय डोंट डू अ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे मी बऱ्याच गोष्टी ज्या घरी कराव्या लागतात मी करतो, पण म्हणजे तेवढ्या प्रमाणात मी करत नाही. पण त्याचं तिला क्रेडिट जातं. ती घर व्यवस्थित सगळं सांभाळते. माझं असं आहे की मी कुठच्याही रिलेशनशिप, कुठचाही ग्रुप ठेवला तो मेंटेन करावा लागतो. तो ग्रुप मेंटेन करण्याचं काम श्वेता साळवी म्हणजे संध्या साळवी म्हणजे माझी बायको करते. आणि या गोष्टी ज्या असतात, छोट्या छोट्या गोष्टी, जर समजा त्या म्हणजे तुमचा जो पार्टनर असतो तो करत राहतो तुमच्या बरोबर, तर तुम्हाला बऱ्याच कठीण प्रसंगाला खरोखर चांगला म्हणजे सामोरं जायची तुम्हाला एक धीर येतो. तसं जेव्हा माझी 2008 साली जेव्हा इकॉनॉमी अतिशय खराब होती, तेव्हा माझा जॉब गेलेला. आणि त्यावेळेला बेसिकली कुठेच जॉब वगैरे काहीच नव्हते. माझी मुलगी जस्ट कॉलेजला जायच्या यायला होती आणि मुलगा मिडल स्कूलला होता. नशिबाने बायकोचा जॉब होता. पण तेव्हा मी बघत होतो तर म्हणजे मी सतत सकाळपासून रात्रीपर्यंत कम्प्युटरवरती बसून काही ना काहीतरी कुठेतरी अप्लाय करणं वगैरे चाललेलं. 3-4 महिने काहीच होत नव्हतं. मग शेवटी मी बायकोला सांगितलं, म्हटलं मला काय ह्याच्यातून काही मार्ग दिसत नाहीये, तर मी इंडियाला जातो. अरे. तर मग मी इंडियाला गेलो. अरे. आणि तिथून मी प्रिन्सिपल डेव्हलपर होतो फिडॅलिटीमध्ये. इंडियाला जाऊन मी एक 20-22 वर्षांच्या मुलांबरोबर मी पीपलसॉफ्ट शिकलो. तिथे पीपलसॉफ्टचं सर्टिफिकेशन घेतलं. आलो परत. एक 2 आठवड्याचा जॉब मला मिळालेला वरायझनमध्ये. किती दिवस इंडियात होतास तू? मी जवळजवळ 3-3.5 महिने होतो. बर. आणि तेव्हाच मला फर्स्ट टाइम, म्हणजे मी मुंबईचा, तर जन्म रत्नागिरीचा, मुंबईचा, त्यामुळे मला पुण्याला मी कधी गेलो नव्हतो. त्या याला मी बेसिकली जेव्हा ओरॅकल इन्स्टिट्यूट होती तिथे शिकायला मी, अरविंद नाईक म्हणून आहेत तिकडे, त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी गेलो. तिथे मी शिकलो, सर्टिफिकेशन झालं. लहान मुलांबरोबर म्हणजे 22-24 वर्षांच्या मुलांबरोबर काम करायची संधी मिळाली. एक साधारण त्यांचा उत्साह मला बघून बरं वाटलं. एक पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे बेसिकली तुम्ही 2008च्या काळातून पटकन तुम्ही इंडियाला गेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं अरे जग संपलं नाही, अजून काही ना काहीतरी होऊ शकतं. तर ते करून मग मी परत आलो आणि तेव्हा मला 2 आठवड्याचा फक्त व्हरायझन मधचं प्रोजेक्ट मिळालं. का तर मला मेन फ्रेम येत होतं आणि पीपलसॉफ्ट येत होतं. ह्याच्यावरती मला मिळालं आणि ते 2 आठवड्याचं प्रोजेक्ट 4.5 वर्ष चाललं. आणि त्यावेळेला अरे वा. जवळजवळ मी 2.5 वर्ष जेव्हा बेसिकली स्पिन ऑफ होत होती, त्यांची लँडलाईन त्यांनी फ्रंटियरला सेल केलेली, तर त्या ह्याच्यात मी प्रोजेक्टवरती होतो. मग त्यावेळेला मग गेली 2-2.5 वर्ष मी घरातून काम केलं. सो 2008 साली मी आल्यानंतर पहिल्यांदा कंपनी चालू केली आणि नंतर मी माझी कंपनी बिल्ड केली. आणि 2012 साली मी पुण्याला ऑफिस टाकलं, कारण का पुण्यावर मला 2008 साली दिसलं की बाबा खरोखरही चांगलं आहे, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, कॉलेजेस आहेत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर मी त्याच्यातून बेसिकली तिथे म्हणजे पुण्याला माझं ऑफिस चालू झालं. इथे सगळं म्हणजे व्यवस्थित चालू व्हायला लागलं. आणि 2012 पासून मी फुल टाइम बिझनेसमध्ये आलो. वा वा. आणि नाही म्हणजे आता तू मगाशी सांगितलंस की समाजकार्याची तुला बालपणापासून आवड होती. आणि हे म्हणजे बिझनेस करताना, व्यवसाय करताना सुद्धा तू समाजकार्य तुझं सुरू ठेवलंस. मगाशी तू थोडंसं सांगत होतास त्याविषयी, तर अजून विशद करून सांग की तुझं समाजकार्य कुठल्या कुठल्या क्षेत्रात झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की त्या समाजकारणातूनच तू शेवटी राजकारणात पुढे प्रवेश या केलेला आहेस. सो बरोबर. त्या तुझ्या तुझ्या सामाजिक कार्याबद्दल पण लोकांना माहिती दे, कारण लोकांना हे मला म्हणजे त्यांना ऐकायला आवडेल की आधी तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करायला लागतात तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या कम्युनिटीमध्ये. त्यासाठी तुम्ही लोकांची सेवा करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मी श्री ठाणेदारांच्या बाबतीत पण बोललो होतो की राजकारणी म्हटलं की आपल्याकडे असं वाटतं की काय अगदी फक्त आता भरपूर पैसे कमवणारे लोक, तसं नाही. हे तळागाळात जाऊन सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारी जी माणसं असतात त्यांनाच लोक प्रतिनिधी म्हणतात आणि त्यांनाच लोक निवडून देतात. या दृष्टिकोनातून तुझं समाजकार्य काय काय प्रकारचं होतं त्याबद्दल खरंच माहिती दे सगळ्यांना. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला मी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी
आमच्या नॅशिवा राजा गावात मराठीचं बेसिकली आधी एक मुलगी होती, तिला पुण्याला जावं लागलं, तर मी मराठी तिथे चालू केलं. आणि मराठी चालू करता करता तिथे 7 ज्या ग्रेड्स असतात त्याचे शिशुभारती म्हणून आहे संस्था इथे. तर तिथे 7 ग्रेड्सचे प्रत्येकाचे अभ्यासक्रम म्हणजे अगेन सगळ्यांना एकत्र घेऊन प्रत्येकाकडून म्हणजे उत्साह देऊन त्यांच्याकडून कामं होतात. त्यांना ते एक बेसिकली मजा वाटते काम करायला आणि एकत्र येतात, मिळून मिसळून कामं होतात. तसं आम्ही 7 वर्षाचा सिलेबस, अभ्यासक्रम, होमवर्क ते सगळं बेसिकली सगळ्यांच्या बऱ्याच शिक्षिका तेव्हा होत्या, ते अजूनही माझे फ्रेंड्स आहेत. दीपा, वैशाली, मीनाक्षी सगळेजण जे आहेत ते माझ्याबरोबर होते. आणि गौरी होती. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर जे बेसिकली झालं, एक इंटरमिंगल झालं आणि आमचं 7 वर्षाचा सिलेबस झाला त्याच्यात. रविवारी आम्ही बेसिकली 3 3 तास, 3 ते 4 तास शिशुवारतीमध्ये नॅशनल साऊथला जात होतो. आणि त्याच्याबरोबर काय झालं की मुलं यायला लागली, मुलांना आपोआप मराठी लिहायला वाचायला यायला लागलं. आम्हाला काय वेगळी मेहनत करायची गरज नाही पडली. आणि जेव्हा म्हणजे मुलगी याला गेली, कॉलेजला गेली, DC ला, तेव्हा तिचा एसे होता की शिशु भारतीमुळे तिला कसं आपलं कल्चर समजलं. वा. विच इज फार अ छान. व्हेरी गुड थिंग. म्हणजे म्हणजे ऍब्सोल्युटली तुम्ही जर कमेंडेबल. कुठचीही गोष्ट तुम्ही झोकून करत असाल, तर मुलं वगैरे काय ते आजूबाजूचे लोक बघत असतात. आणि शाळेत जाताना तिने मला बराच हार्ड टाइम दिलेला आहे. पण शेवटी म्हणजे तिला आता मराठी आणि हिंदी व्यवस्थित येतं. प्रत्येक सण ती ओळखते, विश करते. सो वी गॉट अ लॉट, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यातून मिळतात. जरी तेव्हा संघर्ष वाटला की कसं रविवारी उठायचं आणि जायचं शाळेत. प्रत्येक म्हणजे बरेच जण आता इथे आहेत, प्रत्येक कोणाची लहान मुलं असतील तर तुम्ही ते कंटिन्यू करा, कुठच्याही शाळेत जा, मग तुमची भाषा शिका. आणि त्या शिकलेल्याचा एवढा फायदा होतो की आमचं दरवर्षी आमची दोन्ही मुलं स्वतः म्हणजे आम्ही एअर हॉस्टेसकडे देऊन ते इंडियाला जात होती. आणि आम्ही नंतर 3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी त्यांना घेऊन यायला जायचो. वा. त्यामुळे नाही म्हणजे हे सगळ्यांची तुझं कार्य रिलेशनशिप चांगले आहे. मराठी शाळेचं कार्य तर आहेच आहे. त्यामुळे आपल्या समाजासाठी तू खूप कार्य केलेस. NEMMचे तुझा संबंध अनेक वर्षाचा, तेही मला माहिती आहे. परंतु अमेरिकन आता तू मगाशी सूप किचनचा उल्लेख केलास, या तेव्हा अमेरिकन सोसायटीमध्ये किंवा अमेरिकन समाजामध्ये आपण ज्या देशात राहतो, आपली कर्मभूमी मानतो, तर त्या देशामध्ये त्या लोकांसाठी सुद्धा तू काहीतरी काय समाजकार्य नक्कीच केलं असणार. जसं आता माझं म्हटलास तू सूप पहिली किचन, गोष्ट तसं म्हणजे मला मी सांग जरूर सगळ्यांना. मी आता 2004 साली मी फेडॅलिटीमध्ये जॉईन झालो. ओके, फेडॅलिटीमध्ये बराच चॅलेंज होतं. म्हणजे बेसिकली पॉलिटिक्स असतं. जिथे पैसे असतात तिथे पॉलिटिक्स असतंच. त्यामुळे मला एक समजलं की मी प्रिन्सिपल डेव्हलपरच राहणार आहे तिथे, मी पुढे जास्त जाईन असं वाटत नाहीये. तर मी माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय चालू केला. अरे वा. मी बेसिकली मल्टी फॅमिलीज घ्यायला सुरुवात केली. मी 2003 मध्ये पहिल्या घेतली मल्टी फॅमिली, आणि 2021 पर्यंत माझ्या 25 अपार्टमेंट झाल्या. आणि त्या अपार्टमेंट करता करता माझं असं असतं की कुठचीही गोष्ट झोकून करायची. म्हणजे मी दर शनिवारी रविवारी मुलांना कुठच्या तरी ऍक्टिव्हिटीला सोडून मी माझ्या अपार्टमेंटला जायचो. कुठे रंग काढायचा आहे, कुठे हे करायचं आहे, तर का तर सगळ्या टेनन्टशी चौकशी करायची, बाबा त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम्स आहेत का. आणि त्यांचे जे प्रॉब्लेम बेसिकली समजले की त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात, एकतर बेसिकली त्यांची जॉब जातो, मग ते प्यायला लागतात. तर मग त्यांना सांगितलं, बाबा पिऊन काय तुमचं काय होणार नाहीये, काय प्रॉब्लेम आहे, का जॉब मिळत नाहीये. मग मी त्यांना थोडा जॉब द्यायला सुरुवात केली. असंच म्हणजे मला फायनान्शियली काय नाहीये, कारण का त्यांचा जॉब काय, कुठे स्टोअर्समध्ये मॅनेजर म्हणून लागायचं असतं, कुठे माझी ओळख असते रेस्टॉरंटमध्ये कुठेतरी शेफमधून किंवा काही, म्हणजे बेसिकली त्यांना त्यांचा रोजचा दिवस व्यवस्थित गेला पाहिजे, त्यांना कर्ज नकोय. तर या दृष्टीने म्हणजे मी त्यांना तशी मदत करायला लागली. माझ्याकडे अशा पण केसेस यायला लागल्यात की कोणाला असं म्हणजे काय म्हणतात ते 10 वर्ष प्रिझनला जाऊन आलाय. आणि तो मला सांगतो की मला घर घर राहायला नाहीये, अमेरिकनचा. तर मी म्हटलं काय झालं, तर मी त्याचं नाव घेणार नाही. तर मी त्याला म्हटलं, तो म्हणतो 10 वर्ष मी चुकीच्या केसमध्ये अडकलो, मी मान्य केलं आणि नंतर मला 10 वर्ष, पण 10 वर्षात मी कार्पेंटरी वगैरे सगळं चांगलं शिकलो. तर मी म्हटलं मग मग मी त्याला म्हटलं परोल ऑफिसर आणि तुझ्या सोशल वर्करला मला भेटायचं आहे. तर त्यांनी मला रिकमेंडेशन लेटर दिलं, तर तुम्ही तुला जागा देईन.
तर ते मला मिळालं आणि मी त्यांच्याशी बोलते, बोला खरोखर हा सुधारलेला आहे, चांगला आहे. तर तो माझ्या इथे राहिला. मग मी त्याला म्हटलं, माझ्या त्यावेळेला 15 अपार्टमेंट होत्या. म्हटलं 15 अपार्टमेंटचं सगळं तू काम कर. आणि तो माणूस आता त्याच्याकडे जवळजवळ 4 ते 5 लोक कामाला आहेत. वा. आणि तो बेसिकली कधी कॉल केला मी की तो लगेच येतो. छान. म्हणजे अशीच माणसं जोडावी लागतात जेव्हा तुम्ही समाजात काम करता तेव्हा. आणि खूपच एका जीवनाचा उद्धार केलास तू, खरं सांगायचं तर अशा अतिशय अशा बऱ्याच कौतुकास्पद म्हणजे गोष्ट आहे. बेसिकली लोक येतात, त्यांना क्रिमिनल बॅकग्राऊंड असते. तर त्यांना मी सांगायचं, म्हटलं बाबा तुम्ही माझं हे भरा. पण ज्यांना क्रिमिनल बॅकग्राऊंड त्यांना म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा माझ्या IT च्या ऑफिसमध्ये या बघायला, म्हणजे मला रेंट द्यायला या. मग त्याला विचारायचं, बाबा तू काय करतोस, काय करतो. मग त्याला सांगायचं, बाबा तू इलेक्ट्रिशियनचा कोर्स कर, इथे कर. एकाचं कॉलेज पूर्ण होत नव्हतं, तर त्याला सांगितलं, बाबा तू हाही कॉलेज कर, तुला तिथे काही पैसे भरावे नाही लागणार. तर या गोष्टी मी त्यांच्याशी मला म्हणजे मला एक संधी मिळाली त्यांच्याबरोबर काम करायची. आणि ती मला मग सवयच लागली, की बाबा अरे त्यांचे प्रॉब्लेम हे माझ्यासाठी जास्त नाही आहेत. पण त्यांना जर सॉल्व्ह झाले तर त्यांचं आयुष्य त्याच्यातून सुधारतं. तर छान. तसं मी तिथे चालू केलं. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा संस्थेत, म्हणजे आमच्या इथे साई टेम्पल आहे, तिथे मी जवळजवळ 3 ते 4 वर्ष काम केलं. त्यांचं फंड मार्केटिंग. आपलं जेव्हा 28 एकरला ते मंदिर उभारलं ॲक्टनमध्ये, तर तिथे मी ज्ञानेश्वर मुळ्यांना, आपले कॉन्सिलर जनरल हो. होते, त्यांना भूमिपूजनाला बोलवलेलं. वा. आणि म्हणजे असं काही ना काहीतरी काम, IGB म्हणून संस्था आहे त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्याबरोबर इमिग्रेशनचे कॅम्प केले. त्याच्यानंतर ब्लड डोनेशनचे कॅम्प केले. त्यामुळे असं म्हणजे मला स्वस्त बसायला आवडत नाही. दॅट इज वॉट माझा तो प्रॉब्लेम आहे. नाही, ते कबूल आहे. पण आता असं आहे की एक यशस्वी उद्योजक, एक सामाजिक कार्यकर्ता, ह्याच्यानंतर तुला राजकारणात प्रवेश करण्याची प्रेरणा कशी मिळाली? आणि तुला असं का वाटलं की आपण आता राजकारणात जावं, किंवा त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे? आणि तू आतापर्यंत जे जे केलंस त्यात तू अत्यंत यशस्वी झाला आहेस, तसंच इथेही झालास, हे नक्कीच आहे. पण तरी सुद्धा ह्याची प्रेरणा कशी मिळाली तुला? असं का वाटलं की आपण राजकारणात जावं? कारण जनरली आपल्यासारखी माणसं जी स्थलांतरित असतात ती, आपली मुळं इथे नाही आहेत या देशामध्ये. त्यामुळे एक प्रकारचं डिफिडन्स म्हणा, रिलक्टन्स म्हणा, किंवा एक संकोच असतो की आपण कसं, आपल्याला कोण ओळखतं इथे. हा विचार असून सुद्धा तू राजकारणात प्रवेश केलास, तो कसा केलास त्याचीच जरा थोडीशी आम्हाला कहाणी सांग तुझी. पहिलं गोष्ट म्हणजे जेव्हा आता ही जशी मी कामं करत गेलो तसे माझे जे जवळचे मित्र आहेत, ललित शिंदे, त्याच्यानंतर पंकज कुलकर्णी, तर यांनी मला बेसिकली नेहमी सांगायचे, अरे तू संतोष एवढा काम करतोयस, तर का नाही तू जॉईन होत? का नाही तू बेसिकली म्हणजे अल्डरमॅन होत किंवा स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह होत? तू जॉईन कर, आम्ही तुला सपोर्ट करतो. तर तसं नेहमी गप्पा व्हायच्या. पण अचानक बेसिकली आमच्या वॉर्डमध्ये त्यांना स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह हा होता डेमोक्रॅटिक पक्षाला. तर आता बरीच वर्ष मी इंडिपेंडंटच आहे. तर एक उभं राहण्यासाठी तुम्हाला एक पक्ष हे करावा लागतो. तर मी दोनच गोष्टीसाठी डेमोक्रॅटिक जॉईन केलं. एक म्हणजे मला बेसिकली हे आवडतं की रिप्रोडक्टिव्ह राईट हा महिलांना पूर्णपणे असायला पाहिजे. आणि कॉमन सेन्स गन कंट्रोल, या दोन गोष्टीवरती मी जॉईन केलं. पण मी फिजिकल कन्झर्वेटिव्ह आहे. त्यामुळे बेसिकली मी बरोबर मध्ये आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी जे लोकांनी सक्सेसफुल त्यांच्या एरियात जे आहेत, आणि आपल्या मराठी मंडळात किंवा मराठी बेसिकली कम्युनिटीमध्ये बरेच जण तसे आहेत की जे अतिशय सक्सेसफुल आहे त्यांच्या एरियात. त्यांच्याकडे म्हणजे पैशाने पण सेटल आहेत. तर त्या सगळ्यांनी म्हणजे विचार करावा. कारण का मी जेव्हा आता मला जवळजवळ 95 दिवस झाले असतील मी सदनात जातोय. आपल्याला जे नेहमीच्या वापराला जे रूल्स आणि रेग्युलेशन असतात, जे आपल्याला अफेक्ट होतात, ते स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह आणि जे इलेक्टेड लोक असतात ते ठरवतात. तर तुमच्याकडे खरोखर वेळ असेल आणि तुमची इच्छा असेल, तर तुम्ही नक्की समाजकारणात म्हणजे बेसिक राजकारणात या. मी राजकारण नाही म्हणणार, सोशल व्हॉलेंटरी वर्क मी म्हणेन. ओके. कारण का आपण बेसिकली राजकारण करणं एवढे एवढे काय आपण मोठे नाही आहोत, मी तरी नाहीये. पण एक तुम्हाला संधी मिळते जवळून की बाबा कशा लेजिस्लेशन फॉर्म होतं, कसं लॉबिंग चालतं,
प्रत्येक जण आपला मुद्दा कसा घेऊन येतो आणि तो त्या कारण का मला आत्ता मागच्या आठवड्यात मला फर्स्ट टाइम मला सदनात ते वेल म्हणतात त्याला, तिथे जाऊन मला एक सोशल डिस्ट्रिक्ट वरती मला बोलायची संधी मिळाली. अरे वा, आय वॉज फारच डिफेंडिंग उत्तम. दॅट, सो आय वॉज टेलिंग, म्हणजे मी माझं का ते बेसिकली नाही पाहिजे. तर जरी मी मायनॉरिटीमध्ये होतो त्या डिसिजनमध्ये, तरी मला त्यांनी संधी दिली की तुझी जी बाजू आहे ते तू सांग आणि नंतर मग सगळेजण वोट करतील. तर तो जो प्रकार असतो, तो जवळून बघणं आणि तो बेसिकली अनुभवणं, तर मी नक्की सांगेन की कठीण नाहीये राजकारणात जायला. तुम्हाला फक्त एक हे लागतो की डिटर्मिनेशन आणि एक व्हॉलेंटियर. म्हणजे मी जाण्याआधी मी 2 वर्ष 2 महिन्यातून एकदा डेमोक्रॅटिक पक्षाच्या मीटिंगमध्ये जायचो. एखाद दुसराच फक्त प्रश्न विचारायचो. आणि जेव्हा संधी आली तेव्हा मला तिथूनच कॉल आला की आमच्या इथे ओपनिंग आहे, आम्ही कोणतरी नवीन कॅन्डिडेट बघतोय, तर तू उभा राहणार का. नाही, पण प्रश्न असा आहे याच्यामध्ये की तुमच्या एरियामध्ये भारतीय लोकांची संख्या खूप जास्त असेल असं मला वाटत नाही नाही. नाही नाहीये, तेव्हा 7 ते 8% लोक. अमेरिकन मतदारांना तूच योग्य उमेदवार आहेस, कारण राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असणारे पुष्कळ असतात. परंतु त्यात यशस्वी होण्यासाठी जे करायला लागतं ते तू केलंयस, याचा नक्कीच आता ज्या अर्थी तू निवडून आलायस त्या अर्थी तो अमेरिकन मतदारांना तू कसं पटवून दिलंस की नाही मीच योग्य उमेदवार आहे, मी म्हणजे अमेरिकन वंशाचा नसून सुद्धा. की सगळ्यात मोठी अडचण लोकांना अशीच वाटते की आपल्याला लोक ऍक्सेप्ट करतील का. सो हे तुला जमलं ते माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे, की ते तू कसं पटवून दिलंस लोकांना, का तुझ्या लोकांनी तुझ्यावर विश्वास टाकला, काहीतरी त्याच्या पाठीमागे कारण असेल तर ते आम्हाला जाणून घ्यायची फार इच्छा आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे जे मी जे नॅशनल सूप किचनचं काम करतो, जे व्हॉलेंटरी वर्क काम करतो, आणि माझी कंपनी पण आहे. माझ्या कंपनीमध्ये ट्रेनिंग डिव्हिजन आहे. म्हणजे मी 2012 साली मी स्टाफिंग चालू केलं, आणि 2013 का 2014 साली मी ट्रेनिंग, नाही, मे 2016ला मी ट्रेनिंग चालू केलं. ट्रेनिंग म्हणजे काय की मला एवढं माहिती होतं की मला तो 3-4 महिने पीपल्स ऑफचा कोर्स केला मी इंडियाला, तो मला अतिशय कामाला आलेला. आता इथूनच्या अमेरिकन लोकांना प्रत्येकाला इंडियाला जाणं शक्य नाहीये. ओके. आणि ते करणं, तर मी ट्रेनिंग डिव्हिजन चालू केली. आणि माझ्याकडे आता जवळजवळ 60 प्रकारच्या ट्रेनिंग चालतात. वाह. 60 स्किल, तुम्ही कुठचंही आय टी स्किल सांगा, माझ्याकडे आहे. आणि गेल्या 8 वर्षात जवळजवळ 2200 अमेरिकन्सना आम्ही शिकवलंय, आणि 72% लोकांना जॉब मिळालाय. वाह. त्यामुळे मला ही सक्सेस स्टोरी माझ्या मतदारांना सांगायला मिळाली की बाबा तुम्ही बघा. कारण का त्या सगळ्यांचे गुगल रिव्ह्यूज वगैरे माझ्या वेबसाईटवरती आहेत. आणि ते बऱ्याच वर्षापासून आहेत, की मी फक्त म्हणजे असं काय आता उभा राहिलो म्हणून आता 4 रिव्ह्यू बनवले, तसं नव्हतं. तर मी बेसिकली ते मी म्हणजे सांगितलं की मी हे स्वतः मी प्रोफेशनल असून मला इथूनच्या लोकांचं चॅलेंज समजलं, आणि मी त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन आणलं. मी एकदम सक्सेसफुल नाही आलं, पण निदान 2200 मधल्या 72% लोकांना मी जॉब स्किल अपग्रेड करून त्यांना जॉब देऊ शकलो. हे मी त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर माझ्या 1-2 केसेस अशा होत्या की माझा जो टेनंट होता त्याला जॉब गेलेला, तो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होता. तर तो म्हणजे 2 वर्ष तो व्यवस्थित रेंट देत होता. 2-3 महिने तो नाही द्यायला लागला. मग मी माझ्या लंचमध्ये जाऊन मी त्याला विचारलं काय झालं. तो म्हणतो जॉब गेला. तर त्याने कॉलेज पण सोडलेलं मध्ये. मग त्याला मी सांगितलं की तू माझ्या ऑफिसला ये. मग मी त्याला माझ्या ऑफिसमध्ये, आय टी ऑफिसमध्ये मी त्याला मार्केटिंगला वगैरे घेतला डिजिटल, आणि त्याला सांगितलं की तू कॉलेज पूर्ण कर. तो 2-2.5 वर्ष माझ्याबरोबर होता. त्याच्यानंतर तो फिडॅलिटीमध्ये जॉबला लागला. तर त्याने मला त्याचा टेस्टिमोनी माझ्या वेबसाईटवरती आहे तो. त्यांनी टेस्टिमोनियल दिला की बाबा याने मला त्यावेळेला संधी दिली म्हणून हे झालं. तर या गोष्टी ज्या सगळ्या एकत्र जवळून आल्या. आणि त्याच्याबरोबर मला जे मी एन एम एम मध्ये एवढी वर्ष कामं केली किंवा माझ्या एरियात जी कामं केली, माझे नॅशवाचे जे फ्रेंड्स आहेत, ते सगळे जवळजवळ 25 ते 27 फ्रेंड्स ते माझ्याबरोबर उभे होते. वाह. ते रोज, म्हणजे आम्ही रोज संध्याकाळी 5 ते 7 त्यांनी मला सांगितलं तू एकटं कुठे जायचं नाही, आम्ही कोणतरी येऊ. रोज 5 ते 7 पंकज कुलकर्णी म्हणून आहे, त्याला मी कॅम्पेन मॅनेजर नेहमी म्हणतो. आणि
तो पण आज संध्याकाळी कुठे जायचं, आज संध्याकाळी कुठे जायचं. तर आमच्याकडे पूर्ण माझा अजूनही मॅप आहे माझ्या एरियाचा. आम्ही प्रत्येक मॅप हे करून करून आम्ही दर मंडे टू फ्रायडे 2 तास आणि विकेंडला 4-4, 5-5 तास असं करून आम्ही 2,000 हाऊस वरती वी नॉक ऑन द डोअर. वा. आणि प्रत्येकाला जे चाललंय काय जे मी केलंय ते त्यांना समजावून सांगितलं. त्याच्यानंतर त्याच्याच बरोबर आपला जो फेसबुक वगैरे कॅम्पेन असतो तो करणं, त्याच्यानंतर मेलर्स जे असतात ते पाठवणं, पक्षाने काही ॲडव्हर्टाईज केलेल्या त्या डिजिटल ॲडव्हर्टाईज त्या गेल्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इवन माझं जे डिजिटल मार्केटिंग होतं ते पण माझे म्हणजे बेसिकली हर्षल आणि हा जो आहे प्रशांत ते सांभाळत होते. त्यामुळे या गोष्टी मला कशा मिळाल्या की मी एवढी वर्ष लोकांशी कनेक्टेड होतो बरोबर आहे. आणि आणि मग हे ते तुझं सगळे असं आहे की स्वतःहून येत नुसतंच होते. तू नुसतंच सांगत बसला नाहीस, तू आधी केले मग सांगितले अशा प्रकारची गोष्ट आहे ही. एक्झॅक्टली. त्यामुळे असं झालं की लोकांचा विश्वास विश्वास सहज बसला त्यांचा, कारण त्यांनी तुझं कार्य बघितलं होतं. आणि राईट. तुला म्हणजे तुझ्या स्वभावामुळे म्हणा किंवा तुझ्या एकंदर कार्यामुळे म्हणा तुला मित्र खूप लाभले. आणि मित्रांचं तू आज आवर्जून उल्लेख करतोय, सगळं खूप मला आनंद होतोय. कारण असं आहे की सगळ्याचं क्रेडिट आपण एकट्याने न घेता आपल्याला कोणी कोणी मदत केली त्या प्रत्येकाच्या नावानिशी उल्लेख करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण त्यातूनच तुझं कॅरेक्टर, तुझं व्यक्तिमत्व दिसून येतं सगळ्या लोकांना की हा माणूस जरी आकाशाला हात पोचले असले तरी पाया जमिनीवर आहेत त्याच्या. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर अजून एक विचारायचा प्रश्न मला की आता निवडणूक म्हटलं की चुरस आली, मतदान आलं, या सगळ्या गोष्टीचा तुझा अनुभव कसा होता? म्हणजे की कितपत तुला खात्री होती तू निवडून येशील, किंवा एकंदर वातावरण कसं होतं? कारण तुला माहिती आहे इंडियामध्ये निवडणूक म्हणजे कशी रणधुमाळी असते. इथे या तसा प्रकार नसतो, खूप वेगळा असतं. पण तो एक प्रत्यक्ष अनुभव तू एक उमेदवार म्हणून घेतलायस, तर त्याबद्दल काय सांगशील का? माझ्याकडे बेसिकली पहिलं म्हणजे सगळ्यांच्या सुरुवातीला मी घरावरती जायला थोडंसं घाबरायचो. ओके, कारण का फर्स्ट टाइम होतं. आणि मी स्वतः एक 25 ते 30 घरं मी स्वतः केली, अनुभव घेतला. कारण का मला माझ्या फ्रेंड्सना डायरेक्ट तसं टाकायचं नव्हतं. तर मला ते बरं वाटलं. म्हणजे काय होतं परत माझं या एरियात आमच्या इथे एका बिल्डरने म्हणजे शेवटचं आमचं पार्सल आहे, लॉट आहे, तिथे तो मल्टी फॅमिलीज बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न करतोय. तर मी जवळजवळ आमच्या एरियात 100-200 घरं आहेत, तर मी त्यांच्याशी कनेक्टेड आहे. मी त्यांच्याबरोबर फंड करून मी ती केस त्या बिल्डरच्या विरुद्ध गेली 2-1 वर्ष लढतोय. तर लोक मला माहिती होती म्हणजे माझ्या आजूबाजूची सगळी. कारण का लोकांनी पण तिथे पण प्रत्येकाने $200-200 देऊन मी 14-15 हजार जमवून वा. ते बेसिकली उभे करून लॉयरशी बोलून त्याच्याशी निगोशिएट करून त्याच्याबरोबर केसला जाणं. तर या सगळ्या गोष्टी मी केल्या. त्यामुळे लोक मला तशी माहिती होती आमच्या एरियातली. पण एरिया आमचा भरपूर मोठा आहे, 12,000 लोक आहेत. त्यामुळे जेव्हा नवीन ह्याच्यात आम्ही जायला लागलो तेव्हा लोकांना नक्कीच प्रश्न होता, अरे हा इंडियन काय असतो. म्हणजे तुम्हाला असतो अर्थातच. तुम्ही जेव्हा दरवाजा उघडता तेव्हा बेसिकली दिसतो तो काही काही वेळेला. पण 70-80% लोक चांगली असतात, म्हणजे ऍटलिस्ट ऐकून घेतात, काही हे करत नाहीत. 2-4 वाईट अनुभव आले पण ते सगळ्याच ठिकाणी येतात. त्यामुळे खरी गोष्ट त्याच्यात आहे. काय जास्त हे करायची गरज नाहीये. कारण का काय असतं की तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही त्यांच्या घरी जाता, तुम्ही अनइन्व्हायटेड जाताय. समजा त्यांच्या घरी आतमध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही दरवाजा ठोठावलाय, आता तुम्ही समोर गिराईक मिळालंय त्याच्यावरतीच तो हे जाणार ना. त्यामुळे तुम्ही बरोबर. तो विचार केला पाहिजे की तो आपल्याला नाही करत आहे, कदाचित तो काहीतरी त्याचा दिवस खराब असेल आज आणि मी रॉंग टाइमला त्याला पकडलेला आहे. आणि हे सामाजिक भान ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे एखाद्या उमेदवारासाठी. म्हणजे मी नेहमी म्हणतो की होईल तोच नेता अवघ्या यशाचा धनी, कार्यास स्फूर्ती ज्याच्या, जनमनाचे प्रतिध्वनी. तर ह्या जनमनात काय चाललंय, त्यांना काय गरज आहे कशाची, हे स्वतः बघणं. तर त्या दृष्टिकोनातून मला तुला प्रश्न विचारायचा आहे की आता तू लोकप्रतिनिधी झालायस, तर मग आता तुझ्या कॉन्स्टिट्युएंटसाठी, नागरिकांसाठी तू आता काय करू इच्छितोस? मला आता आता पहिल्यांदा म्हणजे मी जस्ट आज मला बेसिकली आमच्या इथे एक कसिनो झाला, तर तिथे मला बोलवण्यात आलं. तर पहिलं मी काय केलं की बाबा तुमच्या इथे पोलीस बंदोबस्त आहे का. हम्म. कारण का लोक महत्वाची गोष्ट. ते हे झालं ते आज आज मी बघितलं. त्याच्यानंतर मी हे बघितलं की तुम्हाला समजा जे लोक ऍडिक्ट होतील त्यांच्यासाठी हम्म. काय सोय आहे. बरोबर. तर अतिशय आता महत्वाचं माझा आहे. दृष्टिकोन चेंज झालाय. हा, लोकप्रतिनिधी म्हणून मी बरोबर. विचार नेहमी हा करतो की बाबा
आता स्कूलचं म्हणजे स्कूलचे प्रॉब्लेम झाले आहेत की फंडिंग कमी झालेलं आहे सगळ्या ठिकाणी. त्यामुळे काही ठिकाणी बेसिकली ले ऑफ्स होत आहेत. तर ते काय करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण कसं झटलं पाहिजे, तर ह्या गोष्टी ज्या लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याच्याने, म्हणजे मी असं म्हणतो की मी उगाचच बडबडणार नाही, त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढता येत असेल तर मी बोलीन. आणि त्यांच्याबरोबर मी राहीन, त्यांना जाणून घेईन, आणि काही मदत करता येईल ती मदत मी करीन. आणि दॅट इज व्हॉट, व्हेरी सिम्पल. म्हणजे आता माझी जस्ट सुरुवात आहे, मी रुकी आहे. ओके. त्यामुळे मी आता जाणं म्हणजे गेले 3 महिने मी शिकतोय आता आणि अनुभवतोय. पण मी तिथे गेल्यानंतर मी माझं कधी सांगत नाही की बाबा मी रिअल इस्टेट सक्सेसफुल रिअल इस्टेट इन्व्हेस्टर आहे, सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे. हे मी काही सांगत नाही. मी जिथे लोक, तिथे भरपूर लोक काही वर्षापासून कामं करतायत. ते का करतायत, त्यांना काय आवडतंय, ते त्यांच्याकडून मी शिकण्यासाठी तिथे जातो. छान. तर हे महत्वाचं आहे की तुम्ही कशासाठी तिथे जाताय, आणि तुम्हाला बेसिकली शिकायचं आहे तर तुम्ही त्यांच्याकडून थोडं हे करून थोडं शिकलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुमची पण संधी येते. म्हणजे मी नाही, एनईएमएम मध्ये पण सुरुवातीला मी व्हॉलेंटिअरच होतो. अर्थातच. पण नंतर मग लोक ओळखायला लागली, मग मी प्रेसिडेंट झालो. मग लोकांना सगळ्यांना समजलं, मग त्याच्यानंतर ते आपोआप होतं. पण तुम्ही बरोबर. व्हॉलेंटिअर म्हणून राहणं, आणि तुम्ही इव्हन सोडून गेलात म्हणजे तुम्ही प्रेसिडेंट जरी झाला तरी दुसरा प्रेसिडेंट जेव्हा येतो त्याला कसा सपोर्ट देणं, म्हणजे त्याचं लाईफ कसं इझी थोडंफार करणं, ते पण अतिशय महत्वाचं आहे. कारण का तो पण व्हॉलेंटरी वर्कच करतोय. नाही, तेच तू मगाशी म्हणालास ना की फार मला आवडलं की तुझा दृष्टिकोन समाजाकडे बघण्याचा बदललाय. म्हणजे तुझी दृष्टी वाईट झाली खूप. तो स्कोप वाढलाय त्याचा की अरे नाही, आता आपल्याला एक प्रतिनिधी या नात्याने काहीतरी जबाबदारी आहे आपली. कारण नुसतंच आपण ह्या लोकांचं राज्य करतो अशातला भाग नाही आहोत. परंतु आपल्याला आता आपली सामाजिक जाणीव अजून रुंदावल्या पाहिजेत आणि आपण लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की कदाचित आणि तुझ्याकडनं उत्तर हवं मला की आता आमदारकी झाली, आता खासदारकी कधी, असा प्रश्न आहे. मी कधी असं ठरवत नाही. मी अजिबात नाही मी बेसिकली माझं नेहमी असं असतं की लोकांना वाटलं मी खासदार झालो पाहिजे तरच मी होईल. वाह, क्या बात है. आता मी निवडून आलोय कारण का माझ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की मी निवडून आलो पाहिजे. बरोबर. ओके. शक्य तसंच आहे, कारण का जेव्हा पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला सगळ्या बाजूने येतात तेव्हाच ते शक्य होतं. तुम्ही काही म्हणाल, कारण का माझ्या कंपनीत म्हणेन की मला अजून कंपनी मोठी करायची, ते माझ्याच हातात आहे, थोडंफार माझं आहे. बरोबर. पण जेव्हा तुम्ही व्हॉलेंटिअरी वर्क करता ते पूर्णपणे समाजाच्या हातात असतं. आणि तुम्ही कसं स्वतःला झोकून देता आणि तुम्ही कसं समाजाला उपयोगी येता त्याच्यावरती ते असतं. समजा मी आता त्याच्यात काही चांगली कामं करू शकलो आणि काही डिफरन्स करू शकलो, म्हणजे डिफरंट म्हणजे बेसिकली वाखाणण्यासारखी काही कामं करू शकलो जे लोकांना आवडतील, मला त्याची संधी मिळाली, तर मी नक्की पुढे होईन. म्हणजे मी असा अजेंडा कधी काही ठेवत नाही. जोपर्यंत मला माझी बायको अलाव करते तोपर्यंत मी जाईन. वा, संतोष, तुझा एकंदर प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी. आणि खूप कष्ट करून तू वरती आलेला आहेस. आणि मला असं वाटतं की बऱ्याचपैकी काही प्रेक्षकांना जरूर प्रश्न असतील तर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याच्या आधी शेवटचा तुला प्रश्न विचारतो की म्हणजे राजकारणात प्रवेश करण्यासाठी जर उत्सुक असतील आपले आजकालचे तरुण, विशेषतः इथे जन्मलेले किंवा हिंदुस्थानातून इथे आलेले, तर त्यांच्यासाठी तू काय, कशा प्रकारचा सल्ला देशील, त्यांना काय सांगशील तू? तेवढं सांग आणि मग नंतर आपण इतर सर्व प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी मुभा देऊया. म्हणजे मग त्यांच्याशी तुला डिरेक्टली संवाद साधता येईल. सर्वप्रथम मी सांगेन की पहिल्यांदा तुम्ही फिनान्शियली स्ट्रॉंग व्हा. कारण का अमेरिकेच्या राजकारणात पैसे नाहीये. सर्वप्रथम तुम्ही फिनान्शियली स्ट्रॉंग व्हा. ओके. घरच्या ज्या जबाबदारी आहेत त्या व्यवस्थित झालेल्या पाहिजेत. आणि मग तुम्हाला आवड असेल राजकारणाची तर तुम्ही नक्की राजकारणात जा. थोडं व्हॉलेंटरी वर्क करा, थोडं नेटवर्किंग करा, जरा थोडी चांगली लोक जमवा. म्हणजे इंडियनच नाही, तुम्हाला आजूबाजूची लोक पण तुम्हाला घ्यावी लागतील. तुम्हाला त्यांनी तुमच्याबद्दल चांगलं म्हटलं पाहिजे. त्यामुळे म्हणजे कुठच्या तरी पक्षात, इट डझंट मॅटर, रिपब्लिकन, डेमोक्रॅट, लिबरेटेरियन, देर आर मेनी अदर थिंग्स ऑल्सो. तुम्ही त्या ह्याचा जा, तुमचा जो विचार त्यांच्याशी जुळतोय की नाही तो बघा. आणि मग थोडंफार तुम्ही काम करायला सुरुवात केलात की आपोआप अपॉर्च्युनिटी येते, ती घ्या. स्वतःला टेस्ट करा, आवडतंय की नाही बघा. कारण का
आवडत असेल तर वेळ नेहमी मिळतो. कारण का मी जेव्हा आता सेशनला जातो सकाळी, मी सकाळी 4-4:30ला उठून मी माझं ऑफिसचं काम पूर्ण करतो. 8:30ला मी निघतो. त्याच्यानंतर तिथे 1 तास जो लंच असतो, मी लगेच ऑफिसच्या कामाला बसतो. आणि नंतर मग मी येऊन परत संध्याकाळी माझं ऑफिसचंच काम करतो. कारण का दॅट्स म्हणजे माझी जबाबदारी ॲज अ एम्प्लॉई लोकांना हे करणं. आणि प्रसादने सांगावं म्हणजे NEMM BMMचा ट्रेजरर म्हणून मी कुठचंही काम म्हणजे मी ह्याच्यात पण मी पूर्ण जे आता BMMचं जे होतं अकाउंटिंग पूर्ण मी क्विकबुकमध्ये कन्वर्ट केलं. आणि सगळ्या गोष्टी बेसिकली म्हणजे जेव्हा जेव्हा प्रसादला काही मदत लागते आम्ही नेहमी अवेलेबल असतो मी. कारण का एकदा तुम्ही काम घेतलं की तुम्ही वेळ बरोबर काढता. ते अतिशय महत्वाचं आहे. कारण का टाइम मॅनेजमेंट असतं, तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाचा वेळ द्यावा लागतो. विकेंडला मला थोडं कॅचअप करावं लागतं, कुठच्या ह्याच्यात मागे असेल किंवा काय असेल तर. पण तुम्हाला इच्छा असेल कुठचंही काम करायची तर तुम्ही थोडा टाइम द्या, थोडं त्याच्यात वेळ घालवा, लोकांकडून शिकून घ्या. राजकारण कठीण नाहीये, पण एक लक्षात ठेवा, अमेरिकेत राजकारणात पैसे नाही आहेत. पण तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भरपूर मिळेल जर तुम्हाला आवड असेल तर. वा, धन्यवाद. खूपच म्हटलं जसं अतिशय उद्बोधक अशा गप्पा झाल्या आपल्या. आणि पुन्हा एकदा बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवळकर यांचे आभार, राहुल देशमुख आणि गौरव पटवर्धन यांचेही आभार, कारण त्यांनीच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला मदत केली. आणि मंडळी, तुम्ही आतापर्यंत हा प्रवास सगळा ऐकलात आणि खरोखर मला खात्री आहे की तुम्हाला खूप बरं वाटलं असेल की आपल्यातला कोणतरी माणूस आज अशा पदाला पोहोचलेला आहे की जिथे जाण्याची सगळ्यांची इच्छा असते कदाचित, परंतु प्रत्येकाला ते जमतं असं नाही. पण या माणसाने ते करून दाखवलंय आणि त्याचं कर्तृत्व आणि त्याची म्हणजे साधेपणा वृत्तीतला हा सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून आहे. तर आता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, कोणाला जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि संतोष, प्लीज त्या सगळ्यांना उत्तर द्या. तर मी हात वर केलाय, मी बोलू शकतो का? बोला. जरूर. हम्म. आपला मान. नमस्कार. हक्क आहे. एकतर नमस्कार. खूप छान आणि सुटसुटीत मुलाखत घेतलीत तुम्ही, त्याबद्दल तुमचं फार अभिनंदन. मी पण शिकलो. जसं मी मागच्या वेळेला मुलाखत घेतली होती तर काय 2-4 गोष्टी मी करायला पाहिजे होत्या, आता नेक्स्ट टाइम मी त्या इम्प्रूव्ह करेन. आणि संतोष सरांबद्दल काय बोलायचं, ते एकदम जगमित्र आहेत. आणि आम्ही फार उशिराने तसे आपण मित्र झालोय, पण आम्ही एवढे मस्त मित्र होतो, आम्ही एकमेकांना भेटलो की. आणि विश्व मराठीमध्ये आपण जी धमाल करतो, या. सो मला खूप मजा येते त्यांच्या बरोबर. आय रिअली एन्जॉय हिज कंपनी. आणि ते आमच्या वयामध्ये जरी अंतर असलं तरी ते कधी जाणवून देत नाहीत आम्हाला, मला असं कधी वाटत नाही. आणि ते त्यांच्या कर्तृत्वानं खूप मोठे आहेत. पण ते त्याचा कधीच आपल्यावरती दडपण आणत नाहीत किंवा त्याचं कधी आव दाखवत नाहीत. व्हेरी हंबल पर्सन विच आय हॅव सीन. आणि दुसरं मी एक सांगेन त्यांचं की तिकडे विश्व मराठीमध्ये माझी आई आली होती तेव्हा, तर हे अगदी लांबून पळत येऊन आईच्या पाया पडले होते. ते आम्हाला अगदी टच झालं होतं की एवढा मोठा माणूस आहे पण त्याला अजिबात गर्व नाहीये. आणि त्यांनी ते जेस्चर दाखवलं एवढ्या गर्दीत, एवढ्या याच्यामध्ये. सो आय रिअली लाईक दॅट आय रिअली टच टू मी. आणि अजून एक फक्त मी दाखवेन की संतोष सरांचा अमेरिकेत भरपूर सत्कार झाला असेल, पण आपल्या मायभूमीत सत्कार होणं ही वेगळी विशेष गोष्ट आहे. तर त्यांचा यंदाच्या वर्षी विश्व मराठी संमेलनामध्ये जोरदार सत्कार झाला. त्याचा एक छोटासा 15 सेकंदाचा माझ्याकडे व्हिडिओ आहे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांना जर दाखवला तर मजा येईल सगळ्यांना. जरूर 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 दाखवा. खूप आवडेल भाऊ बघायला. नेहमी काहीतरी सरप्राईज आणतो, हो. बरोबर. सगळ्यांना दिसतोय का? हो, दिसतोय. अच्छा. तर आपले जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत उदयजी सामंत, आणि त्यांच्या हस्ते 5,000 लोकांच्या समोर महेश काळेंचा कार्यक्रम होता. 5,000 लोक होते, संध्याकाळची वेळ होती, अप्रतिम वातावरण होतं. यू कॅनॉट गेट बेटर टाइम अँड बेटर एन्व्हायरमेंट दॅन दिस. आणि त्यावेळेला पहिल्यांदा संतोष साहेबांचं नाव घेऊन त्यांचा सत्कार केला होता. त्याची आपण क्लिप बघूयात. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की अमेरिकेत निवडून आलेले हे पहिले मराठी आमदार आहेत. आणि त्यांचं गाव देखील रत्नागिरी आहे. आणि आज आपला देखील इथे
सत्कार सन्मान करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो. श्री संतोष साळवी. हा वा. तो सरांचा सत्कार आम्ही याची देही याची डोळा सगळ्यांनी अनुभवला आणि मजा अ, घेतली त्याची. मला फक्त एक सांगायचं आहे की माझी बहीण बोरिवलीवरनं जॉईन झालेली आहे, मिता भोसले. आणि माझी सिस्टर इन लॉ नेत्रा घाग, ते पण जॉईन झालेले आहेत. तर आय जस्ट वॉन्टेड टू से हाय टू देम. बाकी काय नाही. जरूर जरूर. नेत्रा घाग आणि हे बेसिकली मिता भोसले. थँक्यू जॉईन केल्याबद्दल. मला माहिती आहे सकाळी 5:30-6 झालेले असतील. ठीक आहे. एनी अदर? अजून काही हात वरती येत राहुला. संदीप अदगावकर, येस. नमस्कार संतोष सर. बोला. संतोष, थँक्यू. आय गॉट दिस इन्व्हाइट आणि आय रिअली वॉन्ट टू, म्हणजे बाकी लोकांना माहित नसेल पण आय ऑलरेडी वर्क विथ संतोष इन हिज कमिटी. आणि फर्स्ट टाइम मला म्हणायचं की वॉट एव्हर ही मेन्शन और वॉट एव्हर ही जर्नी ही एक्सप्लेन, आय हॅव सीन हिम लाईक ही इज जस्ट लाईक दॅट. म्हणजे त्याच्यात एकही शब्द चेंज नाहीये की ज्या माणसाशी, म्हणजे ही इज लाईक अ मॅग्नेट, पीपल मॅग्नेट बेसिकली. वन्स यू वर्क विथ हिम यू विल नेव्हर फॉरगेट. म्हणजे मी आता आय मूव टू सियाटल आणि त्याच्यानंतर पण जेव्हाही मला काही इश्यू असतील, काही असेल, एनी हेल्प, द फर्स्ट पर्सन आय रिच टू हिम बेसिकली. आणि ही नेव्हर थिंग्स ओके मला आता हा तिकडे गेला याचा काय संबंध आहे किंवा हा काय, बट ही इज ऑलवेज लाईक अ बिग ब्रदर टू मी. अँड आय ऑलवेज फील दॅट दॅट रिलेशन आय नेव्हर हॅड एनीथिंग आय एम एक्सपेक्टिंग इन मोर दॅन दिस वन. संतोष, आणि that's the reason I think like when you got elected, it was not surprise for me that you, whatever the work you have done in your community, I have seen that one anytime, like just not for Marathi community. Whenever you say like anyone is in need and if he needs, he will try his best. म्हणजे कोणाची जर इश्यू असेल काही, फॉर एक्झाम्पल मध्ये त्या कोणाची काहीतरी कन्सर्न झाला होता की फॅमिली वॉज नॉट एबल टू कम हिअर, he reached out to everyone and tried to get him here and get the justice. So that's his quality that makes him successful. आणि संतोष तसाच राहा, ऑलवेज हॅपी अँड एनी टाइम्स. थँक्यू. गॉड ब्लेस यू मॅम. थँक्यू. मला वाटतं राहुल चॅट मध्ये काहीतरी प्रश्न आलेला आता मला दिसला, म्हणजे नीट वाचता आला नाही, पण इफ यू कॅन रीड दॅट और शेअर दॅट क्वेश्चन, What संतोष probably can answer. what is your biggest learning curve from your journey of immigrant to political career? द बिगेस्ट लर्निंग कर्व मी हे म्हणेन की आपण थोडे भिडस्त असतो. आपला प्रॉब्लेम काय असतो की आपण बोलताना 10 वेळा विचार करतो. ओके. कधी कधी त्याच्यासाठी आपण मागे पडतो. तर आपल्याला ते थोडंसं जमलं पाहिजे की तुम्ही बोलताना तुम्ही जरी 75% बरोबर बोललात तरी तुम्ही 75% मेसेज चांगला देताय. तुम्ही नाहीच बोललात तर 0% आउटकम आहे. तर समजा तुमच्या मनात काही असेल आणि तुम्ही चारचौघात असाल तर ते तुम्ही चांगल्या रीतीने एक्सप्रेस करायचा प्रयत्न करा. पहिल्या वेळेला नाही जमणार, सेकंड टाइम परत ट्राय करा, थर्ड टाइम ट्राय करा, मग तुम्हाला त्याची सवय होईल. तर ते महत्वाचं आहे, कारण का तो बिग लर्निंग कर्व माझ्यासाठी होता. मी जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा मला सेलचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता, पण काही महिन्यांनीच मला समजलं की मी सेल चांगला करू शकतो. तर हा लर्निंग मला पॉलिटिकल करिअरमध्ये बऱ्यापैकी आला. आणि तुमची जी मतं असतात ती तुम्ही तुमची खरी मतं चांगल्या रीतीने सांगा. जर समजा तुम्ही पॉलिटिक्समध्ये असाल तर कुठच्याही अशा एकदम सेन्सिटिव्ह विषयाबद्दल चार चौघात पटकन तुमचा हे मानून तुमचं बेसिकली तुमचे मत मांडू नका. मत असतं ते तुम्ही मांडू नका. तुम्ही आजूबाजूच्या लोकांचा विचार करा, कोण आहे काय नाही आहे. कारण का जी लोक त्या गोष्टीला पूर्णपणे मानतात आणि ज्यांनी त्यांचं आयुष्य दिलेलं असतं त्यांना ते आवडणार नाही आणि त्या माणसाला तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे त्या गोष्टीचा नेहमी विचार करा, कारण का एकदा तुम्ही रिलेशन खराब झालं की ते परत होताना कठीण असतं. आणि पॉलिटिक्समध्ये तर अजिबात नाही आहे ते.
धन्यवाद पुरू साहेब. नमस्कार गुरु बाल. ठाकरे नमस्कार. बोला. नाही नाही, मला तेच सांगू की जेव्हा संतोष पहिल्यांदा कॅम्पेनिंग करत होता आणि आम्ही दोघं एकमेकाला बोलत होतो बीएमएमच्या इलेक्शनच्या वेळेस, आणि आम्हाला मला तेच वाटलं की एकदम डायरेक्ट माणूस, की काही ग्रे एरिया नाही. आणि मी त्याला ते म्हटलं माझ्याकडे काही ग्रे एरिया नाही. सो आय कुड कनेक्ट अँड आय कुड अंडरस्टँड की वाय ही वॉन दॅट इलेक्शन इन न्यू हॅम्पशायर. मला वाटतं तेच आहे की त्याच्यात ग्रे एरिया नाहीये. आणि मग मग आम्ही निवडून आलो. आणि नंतर देन ही वॉज ऑल्सो डायरेक्ट विथ की अरे ट्रेजरर म्हणून त्याचं काय आहे, कसं करायला पाहिजे. आणि खूप शिकायला मिळालं की व्हॉट ही लुक्स ॲट, इट्स नॉट अबाउट मनी, इट्स नॉट अबाउट नॉन प्रॉफिट, की का कुठली गोष्ट का करायला हवी. हे जे ते खूप शिकायला मिळालं संतोषकडनं. की मला पहिल्यांदा वाटायचं अरे काय असं सारखं हा ट्रेजरर किंवा याची कॅप बदलतो किंवा काय. पण जेव्हा आता तू तेव्हा सांगितलं ना की आपला एक दृष्टिकोन बदलतो. अँड देन आय रिअलाइज की प्रत्येक गोष्टीकडनं तो जेव्हा बघतो ना की तो असा सर्वांगीण विचार करतो. मला खूप शिकायला मिळालं त्याच्याबद्दल की बाबा अँड रिअली थँकफुल दॅट यू आर इन अवर कमिटी. अँड खूप तुझ्याकडनं शिकायला मिळतंय. अँड माझी मुलगी पण मी तिला नेहमीच उदाहरण देतो कारण ती पण लॉयर होते आणि तिला पण असे दरवाजे ठोकायचे काम करते. ती एवढीशी मला खूप भीती वाटायची की 14 वर्षाची पोरगी जाऊन अशा जाऊ दे, अनोळखी जायची. शिकेल भरपूर. हा. फक्त पण सेफ्टी मात्र सांभाळ. या डेफिनेटली डेफिनेटली. पण इट वॉज रिअली डिफरंट अँड गुड. यू आर व्हेरी इन्स्पायरेशन टू यू अँड गुड टू हॅव यू ॲज अ फ्रेंड. थँक्यू. या या. आनंद. नमस्कार साहेब. म्हणून आनंद आनंद काहीतरी बोलतोय. अमिन बोल. Unmute ओके, कर. सॉरी. म्यूट. अनम्यूट करत होतो मी. थँक्यू. मला एकच गोष्ट सांगायची आहे, आणि सगळ्यांनी जे आतापर्यंत संतोष बद्दल बोललंय ते 100% तंतोतंत खरं आहे. माझी संतोषची ओळख साधारण 2022 मध्ये झाली बीएमएमच्या संदर्भात. आणि त्याच्यानंतर माझा असा अनुभव आहे की अ, अ, त्याचं जे त्याचं जो बिझनेस आहे आणि तो ट्रेनिंग वगैरे करतो, मी त्याच्याकडे इतके लोकांना पाठवलेलं आहे की जे लोक माझ्याकडे जॉब मागण्यासाठी आले. तर मी प्रत्येकाला जेव्हा ज्यांना ज्यांना मी त्यांना त्याच्याकडे पाठवलं, त्यांना त्यांना त्यांनी मदत केलेली आहे काही ना काही प्रकारे. काहीतरी गायडन्स केलेला आहे, काही काही हे केलेलं आहे. माझी नीस पण त्याच्याकडे या ऍक्च्युली, नीसला पण त्यांनी गायडन्स केलेला आहे. सो आय आय रिअली थिंक दॅट ही इज अ is a great personality. Again, as Puru said, right, we are so glad to have him on our committee, and always great to work with him. Anytime I have anything, I need to ask, I go to him and ask about certain things. So, Santosh, great to have you as a friend as well as our मी colleague. बघतोय तुला न्यूजर्सी मधून तू उभा राहशील. मी जरी नाही राहिलो तरी आय वॉन्ट माय सन टू रन. Absolutely. कारण का आहे बऱ्याच जणांची तुमची कपॅसिटी आहे. तुम्हाला फक्त थोडं ट्राय करा. काय फरक पडतोय, निवडून 1 वर्ष नाही याल काय, इट डझंट मॅटर. राईट राईट राईट. गौरव थँक्यू. मला वाटतं तोच विचार करतोय आता असं दिसतंय हो. त्याच्यात. माझा प्रश्न तोच आहे. आय डोंट नो वेदर आय एम क्वालिफाईड और नॉट, पण तोच प्रश्न आहे की हाऊ डिड यू फाइंड की पाहिजे तर व्हॉलेंटिअरिंग करायचं ते बरोबर आहे, पण हाऊ डिड यू चूज, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कशी मिळाली व्हॉलेंटिअरिंगची? डिड यू सर्च ऑनलाईन नाही की नाही काही कनेक्शन्स तुम्हाला होते? व्हॉलेंटिअरिंगची अपॉर्च्युनिटी म्हणजे बेसिकली आता तुला जायचंय तर तू पक्ष एखादा ठरवतोस कुठचा करायचा आहे. बरोबर. मग ते पक्षाची मीटिंग असतेच ना, आपण फाइंड आउट करायचं असतं त्या एरियात, तुझ्या एरियात ते लोक कुठे भेटतात. मग तिथे जॉईन व्हायचं. आणि जॉईन होऊन सुरुवातीला जस्ट यू गो ॲज अ बेसिक मेंबर, म्हणजे बेसिकली ट्राय टू लर्न की बाबा तुला ते खरोखर आवडतंय की नाही. मग एकदा तुला समजलं की तुला ते आवडतंय, मग त्याच्यात तुला काम करायचंय. काम हम्म. केल्यानंतर लोक आपोआप ओळखतात आणि मग ते तुला विचारते. आणि तुमच्याकडे आपल्याकडे तसं म्हटलं तर अनुभव बराच आहे. अगेन आपण तेवढा दाखवत नाही, पण आपल्याकडे अनुभव बराच आहे. स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह जे मी सगळे बघतोय, आपण प्रत्येक जण त्याच्यासाठी क्वालिफाईड आहोत असं नाही आहे. पण फक्त आपल्याला काय असतं की आपल्याला आपल्या ज्या फर्स्ट जनरेशन आहे, आपल्या ज्या गरजा, आपण त्याच्यासाठी थोडे घाबरत असतो. फिनान्शियली सिक्युअर्ड नाही आहे, तुझ्या बाबतीत अजून सिटिझनशिप झालं नाही, ग्रीन कार्ड नाही झालेलं आहे, त्यामुळे त्या गोष्टीत आपण बऱ्यापैकी हे असतो. तर त्या म्हणजे तुला आता मी तर विचार करेन, तू बराच यंग आहेस तर तू
आत्तापासून कधी तुला जर समजा 7-8 वर्षा नंतर जायचं असेल तर 1-2 वर्षात तू चालू करते का? करेक्ट. सो म्हणजे माझा फॉलोइंग, सॉरी, होय. म्हणजे तू बेसिकली आता साध्या ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये जाऊ शकतोस तू. अ, आता तू निवडणूक नाही लढवणार असशील तर जे तुमच्या इथे स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह किंवा काँग्रेस रिप्रेझेंटेटिव्ह, काँग्रेसचे लोक असतात, सेनेटर असतात, त्यांना इलेक्शनला तू मदत केलीस तर ते तुला नक्की ओळखणार नंतर. खरं. तू कोणाला तरी आजूबाजूच्या लोकांना जेव्हा तू मदत करतोस तेव्हा ते तुला ओळखतात, मग ते तुला तुझ्याबद्दल जास्त विचारतात आणि मग दॅट इज हाऊ यू गेट इन टू इट. म्हणजे तसं तू आतमध्ये जातोस. हे तू तुझ्या बरोबर असा काय उद्देश नको ठेवूस की बाबा मला 3 वर्षाने तिथेच जायचंय. आतमध्ये हो, करेक्ट. कॉन्ट्रीब्युट कर, हळूहळू लोक ओळखतील आणि नंतर मग तेच तुला सजेस्ट करतील. राईट. हे माझ्याकडे मी तुला सांगतो, मला जेव्हा आलं स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह तेव्हा माझा पहिला प्रश्न माझ्या बायकोला विचारला आणि मुलीला विचारला की मी जाऊ का. त्यांनी नाही सांगितलं. परत 2 आठवड्यांनी मला त्यांनी विचारलं, मग तेव्हा मी मी परत विचारलं बायकोला की बाबा जाऊ का. तिने नाही उत्तर दिलं, मग मी यस म्हटलं ते उत्तर. जे पहिल्यांदा तिने नाही सांगितलं, सेकंड टाइम तिने काही नाही सांगितलं, सो आय टूक इट एज अ यस. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की आम्हाला आमचे फोटो कुठे नको आहे न्यूज मीडियावरती, म्हणजे कुठच्याही ह्याच्यावरती फ्लायरवरती वगैरे. म्हटलं ठीक आहे, दॅट इज फाईन. त्यामुळे तुला ते पण बघावं लागेल की तुझे घरचे कसं सपोर्ट आहे आणि काय नाही आहे. आणि कारण का घरच्यांशी एकमत होणं अतिशय महत्वाचं असतं. कारण का राईट. तू तिथे कामाला जाशील, तिथे ऑलरेडी तू काम करशील, तुझं घरातलं ऑफिस आहे, तुझं बाकीच्या गोष्टी आहे. त्यामुळे घर आल्यानंतर जर शांत असेल तरी यू कॅन बेसिकली डुअल, म्हणजे बऱ्याच गोष्टी तू करू शकते. जर समोरच्या म्हणजे तुझ्या साथीदाराचा सपोर्ट असेल तर त्या गोष्टी होतात. आणि तुझ्याकडे आहे, मी तुला बघितलेलं आहे. त्यामुळे आणि तू जे काम करतोयस ते बाहेर प्रत्येक नेत्याला हवंय. त्यामुळे तुला आरामात लोक घेतील आजूबाजूला. ओके. नाही, पण मला एक फॉलोअप क्वेश्चन, सॉरी मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, पण वेन वी से राईट की आपण सिटीजन नाही आहोत, बट वेन यू वर्क फॉर अ पॉलिटिकल पार्टी, लेट्स से टुमॉरो, राईट, यू आर व्हॉलेंटिअरिंग, डज इट अफेक्ट युअर ग्रीन कार्ड और डज इट अफेक्ट युअर सध्याच्या सिटीजन तर नाही? परिस्थितीत मी काहीच बोलणार नाही, तू बघतोयस हां. काय आहे. येस. त्यामुळे सध्या तर मी म्हणेन की शांत. ओके. कशाला उगाच ना. आपला उद्देश काय, आपल्याला इथे राहायचं आहे तर आपल्याला पहिल्यांदा इथे फिक्स करून घ्यायचं आहे आपली बाजू. तर शांत चित्ताने त्यामुळे तू बाकीची कामं करत जा. म्हणजे सूप किचन मध्ये काम कर, ब्लड डोनेशनचं काम कर, काही लोकांना शाळेत शिकवायचं असतं ते काम कर. त्याच्यानंतर कोणाला समजा टॅक्सचा गायडन्स असेल तिथे काम कर. लोकांसाठी काम कर, पक्षासाठी नको करूस. ओके. नाही, दॅट्स अगदी गुड. बरोबर. हा खूप छान सल्ला आहे. कारण मी दररोज सांगतो तुला की आपल्या दुसऱ्या स्वातीताई दांडेकर ज्या आळवा स्टेटच्या सेनेटर होत्या, त्यांनी पीटीए मध्ये शाळेतले सुरू केलं. आणि हो. त्या पीटीए मध्ये त्यांनी, कारण काय त्यामुळे सगळा लोकसंपर्क अमेरिकन लोकांच्या बरोबरच झाला. आणि तिथे त्यांची लिडरशिप लोकांना दिसली, कारण त्यासाठी काय पार्टी अफिलिएशनची गरज नाही. सो दॅट इज अनदर अव्हेन्यू दॅट यू कॅन गो. जसं आता म्हणला सूप किचन मध्ये आहे, किंवा कुठेही सामाजिक कार्य करायला आणि स्वयंसेवक म्हणून जायला कोणीही बंदी करत नाही कधी. ती तुमची फक्त इच्छा पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी झटून काम करायला पाहिजे. आणि त्यातूनच पुढे तुम्ही नेतृत्व करू शकता असं मला वाटतं. तुमचे गुण लोकांना कळले की आपोआप तुम्हाला ते, जसं संतोषला तरी असंच पुढे केलं की नाही नाही, त्यांना तो योग्य वाटला उमेदवार म्हणून, म्हणजे पार्टीने त्याला नॉमिनेशन देणं हा सुद्धा मोठा भाग आहे. कारण तिथे अनेक लोक इच्छुक असू शकतात. असं काही नाही. तर ते संतोषला त्यांनी निवडलं का, कारण त्याच्यातले कलागुण किंवा त्याच्यातली ते लायकी त्याची त्यांना ऑलरेडी त्यांना ओळखली होती. अशी गुणग्राहकता असणारी पण माणसं आहेत पार्टीमध्ये प्रत्येक, की जे योग्य उमेदवाराला पुढे करतात, कारण त्यांना त्यांचा उमेदवार जिंकून आणायचाही आहे ना. सो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर इट्स अ लॉंग रोड. म्हणजे पण संतोषनी सगळं पहिल्यापासून ते केलं असल्यामुळे तो आज या पदाला पोहोचलाय. पण यासारख्या नवीन अस्पायरिंग लोक असतील तर जरूर त्याच्यामध्ये विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं. थँक्यू. बाळासाहेब. बाळासाहेब म्यूट आहात हा, तुम्ही. सॉरी. मी बाळासाहेबांबद्दल फक्त एक वाक्य बोलीन. एनईएमएम मध्ये मी त्यांच्यामुळे आहे. वा, क्या बात आहे.
हे आम्हाला संतोषचा खूप अभिमान आहे. तर मला दोन संतोषचे ज्या गुण आहेत ते त्याच्याबद्दल खास नमूद करावं असं वाटतं. पहिलं म्हणजे कुठलीही गोष्ट संतोषला ही अवघड नाही किंवा शिकण्यासाठी तो मागे पुढे बघत नाही. आम्ही दोघांनी NMA मध्ये पहिल्यांदाच बाल्या डान्स केला होता, पुरुषांचा डान्स. दोघांनी अजिबात डान्सचं काही ज्ञान नव्हतं, पण आय वॉज रिअली इन्स्पायर्ड बाय संतोष इन दॅट डान्स. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तो BMM मध्ये संतोष आला आपल्या एज्युकेशन कमिटीमध्ये आणि फंड रेझिंग कमिटीमध्ये, खूप काही गोष्टी शिकला तो आणि खूप काही त्यांनी करून दाखवलं. अगदी महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या कॉलेजामधून रिप्रेझेंटेटिव्ह BMM साठी इथं अमेरिकेला आले होते आणि हे केवळ संतोषमुळे शक्य झालं तेव्हा. आणि या सगळ्यात बाबतीत अतिशय महत्त्वाची गोष्ट मला ती म्हणायची की आपण सगळे नेहमी विकेंडला पार्ट्यांना भेटतो आणि मोठमोठे काय गोष्टींबद्दल बोलतो आपण, की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, समाजात मदत केली पाहिजे, याला केलं पाहिजे, किंवा आपण आपलं स्वतःचं रिप्रेझेंटेशन पाहिजे आपल्या कम्युनिटीला. ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो फक्त. पण संतोष असा आहे की त्याने ते करून दाखवलं. म्हणजे ते सूप किचन हे उदाहरण घ्या, किंवा ते न्यू हॅम्पशायरमधलं शिशुभारती घ्या, किंवा आता हे लेटेस्ट म्हणजे ते स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह घ्या न्यू हॅम्पशायरचं. खूप वेळा खूप लोक बोलले त्याच्याबद्दल, पण त्याच्याला खूप कमी लोक आहेत ज्यांनी काहीतरी करून दाखवलं. आणि आम्हाला न्यू इंग्लंडमधल्या सगळ्याच लोकांना खूप अभिमान आहे की संतोषने इतक्या गोष्टी सगळ्या करून दाखवल्या आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये त्याने जी प्रगती केलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान आहे त्याच्याबद्दल. चालेल, बाळासाहेब, थँक्यू खूप दिवसांनी बाळासाहेब. तुमचं दर्शन झालं आज. बाळासाहेबांचं खूप दिवसांनी दर्शन झालं. बाळासाहेब, म्हणजे तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण रोड आयलंडचे कन्व्हेन्शनचे बाळासाहेब महाले कन्व्हिनर होते आणि माझा त्यांचा खूप संपर्क त्यावेळेला होता. कारण हो त्याच्या तुम आधीच्या अधिवेशनाचा मी कन्व्हिनर होतो. त्यामुळे त्यानंतर बऱ्याच वर्षांनी गाठ पडली. खूप आनंद झाला बाळासाहेब तुम्हाला भेटून. हो हो, आम्हाला पण तुमची खूप मदत झाली. तुमच्यामुळेच तर आम्ही इन्स्पायर झालो होतो नाही नाही, कन्व्हेन्शनसाठी. असं नाही. एनिवे, शुभदाला प्रश्न आहे काहीतरी. हा, संतोषजी, युअर जर्नी इज नको, संतोष संतोष घे. इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग आणि मुव्हिंग. आमचा जो मुलगा आहे ओम, ही इज करंटली लीडिंग न्यू जर्सी गव्हर्नर्स डेमोक्रॅटिक कॅन्डिडेट मायकी शेरिल्स कॅम्पेन. हा. आणि गेले 4-5 वर्ष ओम हे कॅम्पेन लीड करतोय. लकीली सक्सेस त्याचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. सो इट्स अ ब्रीज टू सी यंग पीपल गेटिंग इन टू ऍक्टिव्ह politics. And what major, one question to you is, what major hurdles or challenges you came across, and what guidance you can give to youngsters like Om? द यंगस्टरसाठी पहिल्यांदा म्हणजे चॅलेंजेस व्हॉट आय कम अक्रॉस इज, पहिल्यांदा म्हणजे मला तेवढा इनिशियली कॉन्फिडन्स नव्हता, कारण का 7 to 8% एशियन फक्त माझ्या एरियात आहेत. तर हं, बाकीचे लोक मला कसे समजून घेतील आणि कसे वोट करतील. पण ते हळूहळू जेव्हा तुम्ही त्या गोष्टीत पडता आणि तुम्ही ॲक्च्युअल कॅम्पेनला जाता, डोअर टू डोअर, तर तुम्हाला 100 घरं केल्यानंतर तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येतो. 2,000 झाल्यानंतर तुम्हाला समजतं की काय करायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्याच्यात काही थोडे छोटे थोडे कटू अनुभव असतात, ते तुम्हाला बाजूला ठेवायचे असतात. तुम्हाला त्याच उत्साहाने पुढे जायचं असतं. हं. यंगस्टर्सना, नेक्स्ट जनरेशनला जास्त आपल्या या समाजाबद्दल जास्त माहिती आहे आपल्या जनरेशनपेक्षा, त्यामुळे त्यांना ते थोडं इझी जाईल. हं. पण त्यांना पण बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्हाला कुठच्याही याच्यात निवडून यायला हवं असेल तर तुम्ही एकटं निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे यंग बरं. जनरेशनला मी ते सांगेन की तुम्हाला सगळ्यांशी कनेक्ट करता आलं पाहिजे. हं, तुम्हाला सगळ्यांशी बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे. आणि बरोबर लोक कधी येतात, जर त्यांना त्यांच्या मनासारखं काही होत असेल तरच लोक बरोबर येतात. त्यामुळे त्यांची मनं जिंकता आली पाहिजेत तुम्हाला. जर हं, तुम्ही 10 लोक वेगवेगळ्या तुमचे फ्रेंड्स नाही, कारण का मी जेव्हा माझी कमिटी जेव्हा फॉर्म केली तेव्हा मी माझे फ्रेंड्स नाही घेतले सगळे. मी प्रत्येक एरियातला कोणतरी घेतला. त्यामुळे तुम्ही ते केलं पाहिजे की तुम्हाला समजा कुठचंही निवडून यायचं आहे, तर तुमचा एरिया काय आहे, तर तिथून तुम्हाला वेगवेगळी लोक कशी जमा करता येतील आणि ती लोक तुमच्याशी काम कशी करतील. हं. त्यांनी ते पूर्ण 2 वर्ष किंवा काय जे असेल ते त्यांनी तुमच्याबरोबर काम केलं पाहिजे, राईट. आता माझं बरं. पण तेच आहे, म्हणजे मी नवीन ह्याच्यात गेलेलो आहे, त्यामुळे मला बाकीची लोक जी एवढी वर्ष आहेत त्यांच्यासाठी मी काय करू शकेन, मी त्यांना मदत कशी करू शकेन. मी जर त्यांना मदत करू शकलो तर ते मला नक्की त्यांच्या ग्रुपमध्ये घेतील. पण मी जर समजा बाहेरच राहिलो तर ते नाही घेणार. बरोबर.
त्यामुळे ते आपल्याला तो प्रत्येक म्हणजे मी तो ऍडवाइस नेक्स्ट जनरेशनला देईन, कारण का सक्सेस हे लगेच येणार नाहीये. सक्सेस यायला वेळ लागतो जरा, आणि तुम्हाला थोडं 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 करून थोडे कनेक्ट करावे लागतात डॉट. थँक्यू. या उल्का नगरकर. नमस्कार नमस्कार संतोषजी. फार इन्स्पायरिंग जर्नी आहे तुमची. म्हणजे मी मगाचपासून संपूर्ण ऐकत होते. तर रिअली रिअली व्हेरी क्रेडिटेबल. आणि आज हा इंटरव्ह्यू अरेंज केल्याबद्दल बीएमएमच्या पूर्ण टीमचे आणि नितीननी खूप छान इंटरव्ह्यू घेतला. सगळ्यांचं अभिनंदन. की आपल्यामधलाच एक जण पुढे येऊन काय करू शकतो हे आज तुम्ही दाखवून दिलं. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता आमच्या इथे पण रिसेंटली काल परवाच आमच्या इथली लोकल इलेक्शन्स झाली. या पण त्यामध्ये आपल्या समहाऊ इंडियन कम्युनिटीचा उत्साह फार नसतो. बाहेर पडून त्यांना वोटिंग करायला लावणं हे मी आता बघत होते. कॅन्डिडेट्सना फार प्रयत्न करावे लागत होते. तर आपला तिथे कसा सहभाग असायला पाहिजे, आपण तिथे का गेलं पाहिजे, हे तुम्ही तुमच्या मतदारांना स्पेसिफिकली आपल्या इंडियन अमेरिकन कम्युनिटीच्या लोकांना कसं पटवून दिलं तुम्ही जेव्हा निवडणूक केलीत तेव्हा? माझ्याकडे बेसिकली मी बऱ्याच जणांशी कनेक्टेडच होतो, त्यामुळे मला ते कठीण नाही गेलं. म्हणजे त्यांना सगळ्यांना वाटत होतं की ते त्यांचाच माणूस आहे, त्यामुळे ते सगळे येतील. मला प्रश्न इंडियन कम्युनिटीचा नव्हता, मला प्रश्न नॉन इंडियनचा, ज्यांच्याबरोबर मी तेवढं काम केलं नाहीये. कारण का समाजात मी भरपूर काम केलेलं आहे, त्यामुळे सगळेजण ओळखीचे होते. हे सगळ्यांशी काय ना काहीतरी याच्याने मी जोडला गेलेलो होतो. त्यामुळे त्यांच्या घरात मला जावं लागलं की बाबा मला वोट द्या वगैरे हे करायला, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही कष्ट करावे लागले. पण थिंक अबाउट इट ना, बेसिकली समजा लोक येत नाहीयेत, तर लोक का नाही येत आहेत, तर त्यांना थोडा इंटरेस्ट वाटत नाहीये. तर ठेवा एक दिवस चहा ठेवा तिथे, लोकांना सांगा की चहा आहे काही, म्हणजे यू नीड टू गेट इन टू समथिंग डिफरंट, राईट? की बाबा त्यांना वाटलं पाहिजे अरे तिथे चहा चांगला मिळतोय. काही काही कारणाने त्यांना तुम्ही एक्साइट करा की बाबा ते इलेक्शन त्यांचं वाटणं हे जरुरी आहे. जोपर्यंत त्यांना ते इलेक्शन त्यांचं वाटत नाहीये, तर माझ्या वेळेला का बरेच लोक का आले, कारण का त्यांना ते त्यांचं वाटत होतं. आणि प्रेसिडेन्शियल इलेक्शन पण होतं, दॅट आय हॅड ॲडव्हान्टेज, कारण का प्रेसिडेन्शियल असलं की सगळे जण येतात. पण जेव्हा आपण मी म्हणेन की प्रचार थोडा कमी पडतो. आपण जेव्हा येत नाही म्हणतो ना, तेव्हा प्रचार कमी पडतो आपला, की त्या लोकांना म्हणजे एक दोन ऍटलिस्ट 2 ते 3 वेळा त्यांच्या समोर तो कॅन्डिडेट कुठच्या ना कुठच्या तरी माध्यमातर्फे, 1 to 1 किंवा मेलर्स किंवा ईमेल, काही फोन कॉल, कुठच्या ना कुठच्या ह्याच्यानं तरी जाता आलं पाहिजे. म्हणजे ते शक्य झालं तर मग येतात लोक. पण होतं म्हणजे इलेक्शन जर आता ते इलेक्शन प्रेसिडेन्शियल नव्हतं म्हणजे अजूनच चॅलेंज येतं, लोक हो, कारण नाही. लोकल हा लोकल होतं ना, त्यामुळे त्यामुळे प्रेसिडेन्शियलच्या वेळी इथे आमच्या इथे तास तासभर लाईनी होत्या लोकांच्या. या 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 पण आता इथे गेलो तर डायरेक्ट एंट्री करून वोटिंग करता आलं, अजिबातच कोण नाही असं. आणि पण बऱ्याच त्यात जणांना नावं पण कधी कधी माहित नसतात, त्यामुळे माहित नसतं. त्याच्यात हेडेक असतो. या थँक्यू थँक्यू. या मी बोलू का? हो, बोला बोला. हो, तर माझा संतोष चांगला मित्र आहे. माझी पहिली ओळख संतोषची बोस्टनच्या बीएमएम 2013 झाली आणि त्यापासून आम्ही चांगलेच मित्र आहे. तर संतोष बराच काही न्यू हॅम्पशायर बद्दल बोलला, परंतु तो फक्त एका राजापुरता मर्यादित नाही इथं. तर तो वी कॉल हिम ॲज अ बोस्टन अँबॅसिडर फॉर ऑल इंडियन कम्युनिटीज. थँक्यू. दॅट्स व्हॉट आय वांट टू कन्वे. या नो नो दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. आणि एनएमएम म्हटलं की मी एनएमएम म्हणजे मी न्यू इंग्लंड मराठी मंडळ म्हणजे मी तिन्ही कव्हर करतो. बोस्टनचं नाव घेतलं नाही म्हणून म्हटलं बोस्टनचं नाव एक्झॅक्टली, घेऊ. यू आर ॲब्सोल्युटली राईट, यू आर ॲब्सोल्युटली राईट. धन्यवाद. ऑल द बेस्ट. चालेल. तर मला मंडळी, एकच पुन्हा एकदा आता सगळ्यांचे आभार. एकच मिनिट ऐकू येत आहे? प्रसाद, तू कन्क्लूड करतोयस? येस प्लीज. येस. पण कन्क्लूड करण्याच्या आधी आत्ता जे विजय काका होते आधीचे, तर एक शाळेचा आमच्या इथे एक इश्यू आला होता आणि त्यात संतोषची जी जिद्द आम्ही बघितली की त्याला न्यू इंग्लंड साठी त्यांनी खूप फाईट मारलेली आहे. आणि खरंच कौतुक आहे. म्हणजे जे आता सगळे बोलतायत ते सगळे मान्य करतील की संतोषने खरोखरच त्याला ते अजिबात न्यू इंग्लंडमध्ये इतर मंडळ नको आहेत. त्याचं एकच म्हणणं आहे की अरे सगळ्यांनी एकत्र या. आणि एकीच जी मजा आहे ना, ती अशी 4-4 छोटी छोटी मंडळ करून नाहीयेत. आणि खूप चांगला मुद्दा आहे संतोष, आणि आम्हाला खरंच खूप अभिमान आहे तुझा. आज हे इतके सगळी लोक बोलतायत
आणि खरंच म्हणजे आम्हाला भरून आलेलं आहे की इतका आपल्यातला माणूस आज इतक्या मोठ्या पदावर जातो आणि इतका हंबल की ज्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. आणि असाच राहतो. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. सर्व मंडळींनी छान तुझ्याबद्दल बोललं. खरंच कौतुक वाटतंय सगळ्यांचं की ते एवढा तुला सपोर्ट आणि पाठिंबा देत आहेत. नितीन, खूप छान कंडक्ट केलीस मुलाखत. राहुल, ऑफकोर्स तो धन्यवाद, तो व्हिडिओ दाखवला. खरंच नाही छान नाही, होता, तो राहुल, सगळ्यांसाठी अभिमानाचा ही समय क्षण. सूचकता राहुलकडे आहे. हे फार बरोबर. महत्वाची गोष्ट आहे की ते बरोबर त्यांनी त्याला सुचलं, त्यांनी कोणाला न सांगता ते प्लेझंट सरप्राईज राहुल. कारण मला नाही तर बघायला मिळालं नसते, कारण मी तिथे प्रत्यक्ष नव्हतो तेव्हा. इट इज व्हेरी नाईस. म्हणलं समय सूचकता फार महत्वाची. दॅट प्रेझन्स ऑफ माइंड इज रिअली रिअली व्हेरी स्पेशल. सो थँक्स फॉर ब्रिंगिंग इट ऑन दिस प्लॅटफॉर्म. आणि गौरवचं स्पेशल कौतुक की मीटिंगच्या पाऊण तास आधी त्याच्या लक्षात आलं की लिंक चुकीची आहे. मग त्यांनी फटाफट ती सगळ्यांना पाठवली आणि आज म्हणून आज एवढी खरी लोक गोष्ट, आज येऊ मला सुद्धा शकली. त्याच्याकडनंच लिंक आली. त्यांनी Yes. बहुतेक इंडिव्हिज्युअली पाठवले असेल बऱ्याच लोकांना. करेक्ट करेक्ट. त्यामुळे खूप खूप धन्यवाद गौरव की हा जो समय सूचकता आहे ती पाहिजे की पटकन अरे आपल्यातल्या माणसाचं आणि मग कसं होईल. तर गौरवचं एक कौतुक आहे. थँक्यू व्हेरी ओके. मच. आणि तो जेव्हा निवडून आला त्या दिवशी मी त्याला सांगितलं होतं की तुझा मी इंटरव्ह्यू घेणार, कारण मला लोकांसमोर हे मांडणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्यातला माणूस आज लोकप्रतिनिधी होतो, जे आपल्या सगळ्यांपैकी काही लोकांचं स्वप्नही असेल कदाचित, पण हे प्रत्यक्षात घडून आलेलं आहे. तेव्हा आपल्या सर्वांतर्फे पुन्हा एकदा संतोष, तुझे मनपूर्वक अभिनंदन आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती तुझी हो ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. बाय. धन्यवाद.